पिंपळगाव बसवंत परिसरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ कार आणि स्कूटीचा अपघात घडला। या अपघातात महिला मयत झाली। ही घटना 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास पिंपळगाव टोल नाक्याच्या पाठीमागे असलेल्या कादवा पुलाजवळ घडली। नाशिककडून पिंपळगावकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने पुढे जाणाऱ्या स्कूटीला मागील बाजूने धडक दिली। या घटनेत मनीषा देविदास निर्भवने वय वर्ष 38 राहणार ओझर या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्या महिलेचे निधन झाले। सदर महिला एक शिक्षिका होत्या। नेहमीप्रमाणे त्या शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या, मात्र पिंपळगाव टोल नाक्यावर झालेल्या अपघातात त्यांच्यावर काळाने झडप घातली। या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कार आणि स्कूटीचा अपघात झाल्यानंतर काही वेळातच पिंपळगाव टोल नाक्यावर पुन्हा एक अपघात घडला। नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सिटीलिंक बसने दुचाकीला मागून धडक दिली। या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वारंवार पिंपळगाव टोल नाक्यावर घडत असलेल्या या अपघातांमुळे अपघाताची मालिका थांबतच नाही। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। टोल नाका प्रशासन आणि जिल्हा वाहतूक पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे।